ही शामराव, तुम्ही कधी बघा खातच राहत आहे ना. काय तुझ्या काय होतं? बरं जाऊ द्या, मला आहे ना अगरबत्तीचा पुडा द्या, गुळ द्या बरं पावशेर. अगरबत्तीचा गुळ हा काय लागत आहे? अहो मी मागे एक नवस केला देवाला, मला काय वेळ झाला नव्हता का हा, हा. लवकर बरं होऊ दे, मी नैवेद्य देईन म्हणून मला नैवेद्याला द्यायचं. बरं झालं, देवाच्या मागं ठेवू नये, पटकन हा करून ना. टाका. गुळ जरा चांगला द्या बरं का. अरे चांगला देतो गुळ. आपल्या दुकानात खराब माल असतो गुळ. हे बघ सेंद्रिय गुळ एकदम. हा बरं मी काय म्हणते, लिहून ठेवाय आता नाही म्हणा बरं तुम्ही. नाही लिहितो ना आता. लिहावंच चला लागेल. जाते मी, उशीर होते. बर बर ये. अरे पाण्यास तांब्या राहिला. आले भाऊ आलो भाऊ. बरं झाले तिन्ही इथंच बसलेले पारा मामा. काय चपात्या घेऊन येतात कुठं काय? हो देवाशी निवद आहे निवद. अहो खाना प्रसाद आहे. निवत अहो प्रसाद आहे, प्रसाद देवाचा. मी पेलो निवद आले तोंडात. कुठून आणले ते? मला डोकं, मी जेवण आलोय. कुठून आणले म्हणजे भामटा दिसतो काय मी? माझ्या घरातून बनवून आणले मी, देवाचे वाटू राहिलोय प्रसाद. अरे निवत देवाला ठेवायचे असते काय? वाटी देत निवत प्रसाद वाटायचा दुसरा काहीतरी. एक ठेवला ना देवाला, मी देवाला एक निवद ठेवला आणि म्हणलं ह्यो वाटावा तुम्हाला. आता तुम्ही कुठेतरी बसून खा म्हणजे जरा धरा. बरं, नको मला नको मला नको. अहो घ्या ना. मग तुमची इच्छा आहे तर थोडं खाता. काय? जेवण केलंय त्याने, त्या भाऊला दे. चकनेला होईल. देवाशी आला नाही म्हणते तर माणसं. चाकण्यासाठीच काहीतरी केलेलं दिसत. तुम्हालाच नाही पुरायचं. कोणाला येऊ का मला? त्याच्याकडून आधी लागत बसता. चला येतो. भाऊ अयो नैवेद्य कुठे गेले याच्यातले? देवा काय रे, नैवेद्य गेले देवा माझे. बाई, कुठे गेले असतील? कुठं पडले तर नाही माझ्याकडनं नैवेद्य? काहीच मुंग्या झालं तू. हो शामराव, ऐका ना, तुम्ही इथं रस्त्याने कुठे नैवेद्य पडलेले बघितले का हो? रस्त्याने नैवेद्य तुझे? हा ना. नाही, काय झालं नेमकं? अहो मी ना ते देवाला नैवेद्य द्यायला ताडगच्च भरून नेले हा आणि तिथं बघितलं तर नैवेद्यच नाही. अहो म्हणजे तू घरून नैवेद्य घेतले ताटात हा. आणि देवापाशी गेली तर नैवेद्य नाही? नाही ना. चमत्कारात झाला ना सुगंधा. कस काय काय चमत्कार झाला? माझे नैवेद्य सापडलं नाही आणि कुठं पडले कळत नाही आणि तुम्ही म्हणता चमत्कार झाला. तुझं ताट वगैरे कुठं असतं? तिरक बिरक झालं होतं का चालताना वगैरे? अहो एवढं तांब भरून पाणी होतं ते सांडलं नाही. नैवेद्य सांडू देईन का मी? पडू देईन का? साहजिकच आहे ना, तुझ्या देवाचा नवस पूर्ण झाला. तुझे नैवेद्य देवाने आधीच घेऊन टाकले. अयो खरंच वय? मग म्हणजे खरंच चमत्कार झाला? चमत्कारच म्हणायचा ना काय? मग खरंच पुण्यवान बाई आहेस का तू? मग देवाने तुझे नैवेद्य डायरेक्ट आधीच घेतले म्हणजे काय? देव मला पावला समजायचा. आता मला तो ह्या पाया पडायला पाहिजे. अहो, हा. नाही हो शामराव, तुम्हाला माहिती का माझा खर्च लय मोठा नवस होता, आज पूर्ण आलं. लय भारी वाटलं माहिती का मला. मग आता उलट घरी जाऊन अजून गोड जेवण कर आता. तेच करते. हा. बरं जाऊ का मी आता? हा ये.
राम राम. राम राम. अरे काय अरे घरी बसून जेवावा का हातात घेऊन जेवतो आता वाटानी? ए जेवण नाहीये, देवाचा प्रसाद आहे. तर अरे हे तर निवत दिसते. प्रसाद आहे, प्रसाद. मग ते देवाला दे, मला कशाला देतो? एक ठेवला ना राव श्याम्या तिथं. प्रसादाला नाही म्हणायचं नाही राव, माणसं दिल्या की टपक्याच खात्यात. मला नको काय. ए आकर राव, नाही म्हणू नको. आकर 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 खाय खाय. आता डल सांगा. चल लाव का वाटायचे मला. नाही म्हणित आता. बरंच खाऊ घातलं बघ, काय करावं. नैवेद्य आणि झाल्या सुगंधा. अरे देवा, सुगंधाचे नैवेद्य झाले लंपास गेले आणि खातोय. आईला पण नैवेद्य खरंच भारी आहे बरं का. सुगंधाच्या हाताला चव आहे. सांगायला पाहिजे ना सुगंधाला, नैवेद्य कुठे गेले ते. सुगंधा, अय सुगंधा. काय हो शामराव, खरंच पुण्यवान बाई आहे म्हणून भेटायला आलो तुला मी परत. परत भेटायला आले? हा, कारण तुला पावलेला देव मला सुद्धा भेटला. मला दर्शन दिलं त्यांनी. अहो पण मला पावलेला देव तुम्हाला कसा भेटणार? कसा भेटणार? हा, मी पण पुण्यवान. अयो मग मला तो देव भेटला, त्यांनी मला तुझा नैवेद्य सुद्धा खाऊ घातला. काय अयो. चव होती नैवेद्याला खरंच. जे मला पावलेला देव तुम्हाला भेटला, पण तुम्हाला नैवेद्य पण खाऊ घातला. मग कुठे भेटला हो? तू असा दिसत असतो का माणसाला वय? हा, मग अग मला का नाही भेटला? मी तोच विचार करते. देव कसला आणि काय कसलं. अरे तो जाल्या आहे का जाल्या, हा, त्याने तुझे नैवेद्य चोरून घेतले. काय? हा, ताटातले कुठे ठेवलं होतं का ताट? तू ताट सोडून कुठे गेलती? नाही, आठव जरा थोडं व्यवस्थित. फक्त बघा, बाहेर ताट ठेवलं आणि तांब्या घ्यायला घरात गेली. बस तिथंच गोळ झाला. तू तांब्या घ्यायला घरात गेली असशील, त्यांनी पाहिलं दारात ताट ठेवलेलं आणि त्यांनी नैवेद्य गायब केले. अख्ख्या गावात वाटितोय नैवेद्य, घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद म्हणून. काय देव पावला तुला आणि काय झालं? चल कुठे येऊ आहे ते का? जालू भाऊजी? असं घरी कुठं जायचंय आता? असं घरी काय? चला त्यांच्या घरी बघते मी त्यांना. बघ बघ बघ, चांगलं बघ त्याला. तुम्ही येणार नाही सोबत आता? नाही मी मला काम आहे दुसरं, जाय तू. जालू भाऊजीच्या तर जाते मी. घडे वजा आल्याचं काय करीन याचा नियम नाही. अरे काय दुकानदार, काय म्हणता, कुठे गेली ती? कुठं नाही आलो बघ ग्रामपंचायतून. होय, तू कुठे येतो दुकान सोडून? मी काय इकडे झालो होतो. तुम्हाला देव भेटला का नाही? पंच देव आपल्या गावात देव फिरायला लागलाय, नैवेद्य खायला लागलाय. नैवेद्य हा, झाले होय. आलता वा माझ्याकडे नैवेद्य घेऊन. आलता का? आलता कोणाचे नैवेद्य आणलेत काय माहिती. काय कोणाची? सुगंधा बिचारीने नवस केला होता मागे, तिला कावीळ झाली नव्हती का? हा, हा. त्या बिचारीने नैवेद्य केले आणि देवाला घेऊन चालली होती. याने कुडून गायब केले घरातून तिच्या, आणि सगळ्या गावात वाटितोय. आणि मग मी आता तिला म्हणलं, बाई तू परत करा आता नैवेद्य आणि पुन्हा देवाला दी. तो हा देव आहे ना दुसराच निघाला. काय ती आता गेली जाल्याकडं भांडायला. अरे कशाला सांगायचं जाल्याने खाल्ले म्हणून? मग आता तिला वाटलं बिचारीला देवच पावला. मी तिला म्हणतो तुला देव पावला, चमत्कार झाला जाल्या प्यालेला नैवेद्य. प्यालेला आहे फुल. आताच आम्हाला नैवेद्य वाटून इकडे आलता वाटतंय तू. होय, हा. आयला मला म्हणत होती चल तू सोबत. म्हणलं नको भाऊ, ते जाल्या समोर जर मला कळलं, मी नाव सांगितलं जाल्या, मलाच बालाडायचा. आता भडकाच उडाला त्या बाईने. आता दोघांचं भांडण नाही लागाव. अवघड झालं कडे खरं. डेपुटी चला बरं 2 मिनिटं. मला काय लिहितो? आता तिने सराव लागेल ना. मग काय झालंय ती? ए दादा मला नको नेऊ तिकडे. अहो चला 2 मिनिटं समजून सांगू आपण. परत ती सुगंधा माहित नाही तुम्हाला कशी. काय ग सुगंधा? काय ग सुगंधा, काय मला एक सांगा, तुम्ही ते नैवेद्य कुठून आणले होते? निवद संपल्यावर आली होय तू न्यायला. गेले ते संपून निवद. मी न्यायला आले असं? अहो ते नैवेद्य माझेच होते आणि मी तुम्हाला मागायला येईन का ते नैवेद्य कुठे आहे म्हणून. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी देवाला म्हणली होती का मला लवकर बरं कर, मी नैवेद्य घेऊन येईन. आणि ते नैवेद्य घेऊन गेली, तिथं बघ ताटामध्ये नैवेद्यच नाही माझ्या. निवद मग काय आणले, मग काय झालं? मला भूक लागली होती, खाल्ले मी ते. आता नाहीत माझ्याकडे. भूक लागली? एवढं भीक लागलं का तुम्हाला? कळत नाही का? भूक लागली तर घरात जाऊन खायचं ना काही. दुसऱ्याचे नैवेद्य, देवाचे नैवेद्य कशाला खायचे? तळताट लागत असं तळताट. त्याच्यामुळे ना तुमच्या घरामध्ये एवढी दलिद्री माहिती का? तुमच्या घरात पैसा टिकत नाही. कधीतरी चांगलं वागा. अख्ख्या गावाला पार येडं करून सोडलं. वैतागलंय तुम्हाला हे गाव माहिती का? कोणाला? तुम्हाला. ए मला नाही वैतागलं, तुला वैतागलं असेल. मी अख्ख्या गावाला निवद वाटले, सगळ्यांनी आवडीने खाल्लेत माहितीये का? अहो पण मी त्याच्यासाठी नेले, त्यांनीच नाही खाल्ले ना. म्हटलं बाई बरं मला देव पावला. आणि नंतर मला कळतं का कशाचा देव पावला. या पोराने हे केलं.
भीक मागत बसा कुठेतरी, तेव्हा तुमचे पोट भरण भिकारी कुणीकडचे. काय खरंय तुमचं? अशी काय बोलत मला सुगंध, तू बेग मागा म्हणजे काय मी बेकारी दिसलो का काय तुला? मला बोलत दे वय, मला बेकारी म्हणली वय. या झाल्या कुठे दारत गेलाय भीक मागायला लागली सांगायला. लय वर नाकाने बोलली का काय ती, लय तिला जशी गावात ये कर झाले काय म्हणजे तुझं आली मला फाडफाड बोलली, 2 निवडून उचलले तर लय जन ते बोलली मला भिकारी आमक तमक म्हणली श्याम्या. अरे बरोबर आहे ना तिचं भाऊ, तिची श्रद्धा होती देवावरती. ती मध्ये काय वेळ झाला म्हणून आजारी पडली होती, तर तिने देवाला नवस केला होता की बाबा मी बरी झाले ना तर मी नैवेद्य देईन. मग तिने बिचारी नैवेद्य करून घेऊन गेली. एवढं यांनी खुशाल त्या ताटाला नैवेद्य उचलून खावा का सांगा बरं डेपुटी तुम्ही. माणसाला दाजू करीस राहते. तिला काय वेळ झाला तेव्हा कोण घेऊन जात होतो? मीच घेऊन जात होतो. आटापाटा करायचो, कुणाला गाडी मागायचो, नाही तर कुणा जायचो तिला घेऊन जायचो माहितीये का, नाकात औषध तोडायला. तू घेऊन जायचा? मग त्याचा तर नवस केला होता ना मग तिने. अरे पण जायला भिकारी बोलायची काय गरज आहे? 2 निवड उचलले जायला तुला काही कळत नाही राव. एक मिनिट डेपुटी, मी आहे ना सुगंधाला फोन करतो, बोलून घेतो. रडू असं नको, वागायला नाही रडू नको. पाहिजे. कशाला रडत तू? हा, जाऊ तुला दे. लाज वाटत नाही आधी आणि मग रडत बसतो? बघा ना किती उपकार केला तरी इसरते राव लोक. मी आज परत गावात अजिबात कोणा उपकार नाही करणार. अरे उपकार नाही झाल्या, पण ह्या अशी उलटी कुठे करायचीच नाही. तू हॅलो सुगंधा, आपल्याचा पत्त्या नाही काय नाही, आता रडत बसतो. तू ये बरं इकडे जालूच्या घरी. अगं तो रडतोय किती, काय बोलली त्याला तू? ये लवकर ये घरी, डेपुटी बी आलेली आहेत. ये लवकर. येऊ तिला लोकांनी बोललेलं सहन होत नाही आपल्याला, तर आपण वागूच नाही वाईट. जे नाही ते काम ऐकतो मी सुगंधाचं माहितीये पण का. लोकांनी बोललेलं सहन होत नाही कशाला? काय झालं? अहो काय बोलले सुगंध, तुम्ही रडायला लागला तू? अहो काय बोलले काय डेपुटी? अहो मी एवढे नैवेद्य करून गेले सकाळी सकाळी लवकर उठून, आणि ते त्यांनी खाऊन घेतले. अहो हे बघा, चुका माणसं कोण होत असतात. आता ते जाल्याचे जो नीट असतं प्यायलेलं नसतं तर कायला खाल्ले असते. आता मला सांग बरं, तुझं दुखत होतं तर काय वेळेस तुला कोण घेऊन जात होतं दवाखान्यात? झालं भाऊजी. मग आणि तू बरं व्हावं म्हणून देवाला नवस केला की नाही? मग मला सांग, तू देवासारखा धावून आला ना तुझ्यासाठी. मग त्या देवाला नैवेद्य दाखवले काय आणि ह्या देवाला नैवेद्य खाल्ले काय? हे बघ, तू नैवेद्य घेऊन जाणार होती आणि दगडात देव पाहणार होती, बरोबर आहे की नाही? दगडात देव पाहण्यापेक्षा माणसातला देव बघ, त्याला भूक लागलेली होती, त्याच्या मुखी गेलं आणि त्यांनी 4 लोकांच्या मुखी घातलं, समाधानी झाले. तुझे खरे नैवेद्य समाधानी लोकांना मिळाले. अहो झालं भाऊजी, चुकलं बरं का माझं. आणि तसं बी सुगंधताई, शामराव, जो माणूस आपल्याला वेळेला देवासारखा धावून येतो तोच आपल्यासाठी देव. त्याच्यामुळे माणसात देव पहा. मला सांगा, आता तुम्ही दगडात देवापुढे नैवेद्य ठेवल्याची आपली श्रद्धा आहे, ठीक आहे, आपण आपल्या श्रद्धेने ठेवतो. पण मी तर म्हणतो देवाला तुम्हाला ठेवायचं ना ठेवा, पण 4 मुखी तो प्रसाद जाईल हे पण पहा. आज जालून काय ना खाल्लं, त्याचं पोट भरलंय, त्याला ते भिकारी वगैरे तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे, ती चूक झाली. त्याच्यामुळे त्याच्या जीवाला लागलं अहो झालं आणि रडायला लागला तो. सॉरी बरं का, मी परत नाही बोलणार तुम्हाला असं काही, चुकलंच माझं. आणि जालू बरं का बाळा, तू बी ना आता चूक करीत नको जात जाऊ. तू उच्चारला ठीक आहे नैवेद्य, पण काय असतं माणसाने काय कुठलं तरी आशेने केलं असतं त्यावेळी बोलले. ना मला हा मला काय माहित देवाला बनिलेत म्हणून डेपुटी, मला भूक लागली होती म्हणून खाल्ली. ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही. त्यांनी बी तुला हे केलंय, श्रद्धा असते श्रद्धा एखाद्याची. असते. हा आणि हे बघ, तुला वाटतंय ना, तू पुन्हा नैवेद्य कर आणि घेऊन जा देव, देवाला. हा. कारण तुझा बी नवस होता, तो पूर्ण झाला पाहिजे, मनात शंका नको. आणि बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा की जो आपल्याला काय म्हणतात मदतरूपी माणूस जो धावून येतो त्याला देव समजा आणि त्याची पूजा करा. चला चला येऊ येऊ का जालू? हा येतो. चला जालू, रडू नको रे. हो झालं भाऊजी, सॉरी बरं का, हा जाते. काय गरज होती हा माझ्या बायकोला एवढं सांगायची? वैताग आणलाय मला तर. साधा चहाचा कप द्याय ना मला. या सुगंधाला बघावंच लागणार आहे. नको कुठानेच्या मायला वैताग आलाय. काय रे श्यामेले तान तान करतो? अरे तंता नको तो करू, काय करू? साधा बायकोनी चहाचा कप दिला नाही मला आज. तुला बी? आम्हाला बी म्हणजे मला बी तसंच झालंय राव श्याम्या. अरे तुझ्या बायकोचं वेगळं असेल, माझ्या बायकोचा वेगळाच किस्सा आहे. सुगंधा नाही हा. का, सुगंधाने तिचे कान भरले. तिला म्हणली, महा नवरा एवढा मला फुलावणी जपतो, तुमचा नवरा जपतो का तुम्हाला? आता मला सांग, आपण आपल्या बायकोला जपतो का नाही आपल्याला माहिती नाही. हिला काय करायचं तिच्या घरी येऊन सांगायला? नाही बोलतो सांगितलं. बायको म्हणजे अजिबात काम करणार नाही मी आजपासून, तुम्ही तुमचं बघायचं सगळं. हे काय नवीनच झालं ना बाबा, भलतच कुठाना. म्हणजे सुगंधाने तुझ्या बायकोला बी सांगितलं? म्हणजे तुझ्या बायकोला बी सांगितलं काय? अरे मग माझ्या बायकोला बी सांगितलं सगळं. माझ्या बायकोनं सकाळ उठली आणि म्हणले, आता आहे ना तुम्ही तुमच्या हाताने पाणी तापायचं, हाताने सगळं करायचं, मी तुम्हाला अजिबात काही देणार नाही. आणि मी म्हणलो झालं तरी काय?
नाही ना तुम्ही तसेच आहेत अजिबात आहे ना, मला जीव लावित नाहीत. मी म्हणलो काय झालं तुम्ही सुगंधाचा नवरा बघा सुगंधाला किती जीव लावतोय तुम्ही मला लावित नाही. तिकडे मुंबईला ही इकडे काय जीव लावितो रे. हा आणि पैसे काय पाठवून देतो लगेच जीव लावितो. बघ ना आपण काय कमी करतो आपल्या बायकाला सांग बरं. पुढं काय कमी करतोय अरे माझ्या बायकोला मी फुलासारखा जपतोय तरी अशी करते राव. माझ्या बायकोला वरून सांगितलं तू अजिबात अरे कामाला बी मला अजिबात जायचं नाही मस्त पैकी घरी बसून राहायचं. तू आहे नवरा आहे ना घरी बसून खातोय आयता बोक्यावानी पोचलाय त्याला आहे ना अजिबात पोचू नको त्याला कामाला पाठव अशी म्हणली. म्हणजे तू तिच्यावर जगवतोय असं सांगितलं मी. हा मी बायकोच्या ह्याच्यावर जगवतोय म्हणून. आता तुझी बायको तर भो मला चांगलं माहितीये पारी असं ऐकलं होतं बिनसलीच असं. बिनसली अरे बाबा काय सांगू श्याम्या उठता टोला बसता म्हणजे शब्दाचा टोला आहे निसती धर भांडे आटप आपटे धर भांडे आपट्यो. अरे बुड सुद्धा नाही राहिले रे त्या खाली तांब्याला. अरे 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 जर तुझी बायको कामाला नाही गेली तर घर चालायचं कसं. केलं का काय आयला नाही वाजले ते जाऊ दे. तुला सांगू तुम्ही ज्याल्या या सुगंधाला आहे ना आपल्याला धडा शिकावाच लागणार आहे. नाही शिकावं लागेल तिला उचलून टाकू का मुळीवानी. तू नाही उचलून कुठं टाकितो बाबा. मग तू मला सांग आता तुझ्या बायकोला असं म्हणते कामाला जाऊ नका संसार चालायचा कसा. अरे सगळं मोडायच्या पाळीत आले बायको काहीच ऐका नाही. एकटा आधीच राहत नाही मग? त्यात असं सुगंधाने सांगितलं म्हणलं किती अवघड झाला आता. ए, सुगंधाला काहीतरी तू एक काम कर आपण समजून सांगू आपण. सुगंधाला सांगू आपण चल. चल. डोक्याला वैताग आणला नसता वाला. तुला सांगतो अजिबात सोडायचं नाही तिला. असं झापायची धरून तिला आपल्या बायकाला सांगते म्हणजे काय. मग? तुला सांगतो आदलच घडवायची तुला मी म्हणतो बिशी ए जोडी अरे कोणला अद्दल गडीता कोणाला म्हणजे त्या सुगंधाला. काय केलं सुगंधाईने. काय नाव घेतो तिचं ते नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही मला तर. ए बाबा मी नाही घेत जाऊ दे मरुती. झालंय काय काय झालंय. मला सांगा डेपुटी तुम्ही तुमच्या बायकोला जपता का नाही जपत. जपत म्हणजे जीवापेक्षा जास्त जपत भाऊ. बरोबर आहे की मग? नाही? म्हणून काय तुम्ही असा गावभर झुंडरा पिटला काय त्याचा की मी माझ्या बायकोला जपतो फुलावानी जपतो सोन्यावानी जपतो असं केलं का ती. गरज काय मला बायको माझी आहे त्याच्यावर मी माझ्या जीवाचं पाड प्रेम आहे हे लोकांना दाखायची गरज काय. मग आता आम्ही आमच्या बायकोला जपत असतोच ना. आता मला काय माहित मी काय घरी येतो का बघायला तुम्ही जपतात का नाही बघा. अबे, जसं तुम्ही जपता तसं आम्ही पण आमच्या बायकोला जपतोच जपत ना. असतात, मग जपत तुम्ही असतात. त्याच्या बायकोला राणीची त्याची. हा जपतच असतो. मग हिला काय गरज आहे आपल्या स्वतःच्या नवऱ्याचं कौतुक करून इकडे लोकांना सांगायची. कोण तुझ्या बायको सुगंधा. सांगितलं काय सांगितलं. माझ्या बायकोला जाऊन सांगायची महानवरा बाई फुलावणी जपतो आणि मला सोन्याने मडितो आणि मला सुखात ठेवतो फुलावणी जपतो अजिबात काम करून देत नाही काही नाही. आता ते तिकडे मुंबईला ही इकडं काही संबंध आहे का. पण नका ना सर त्यांच्या त्याला नवऱ्याचं कौतुक वाटतं सांगितलं असं तुम्हाला काय झालं. मग आमच्या आता काय घरात म्हणजे? कशाला हे अहो मग आता जाऊ द्या जालेची बायको तो कामालाच आहे ना कुठं. आम्हाला मग माझ्या बायकोला धडधडीत सांगितलं अरे ज्याला तू याच्यावर बसून खातोय काय, म्हणे, जीवावर बसून जीवावर बसून. पण मला एक कळालं नाही सुगंधाताईने त्यांच्या नवऱ्याचं कौतुक सांगितलंय न तुमच्या बायकाला आरडायला काय झाले. आडायला म्हणजे फुकून दिले ना आमच्या बायका हा का? कामाला काय बिमाला म्हणल्या जायचं नाही काय अजिबात. म्हणल्या. ते त्यांना सांगितलं तसं त्यांना वाटत आमच्या नवऱ्याने आम्हाला फुलत ठेवा. आता फुलत ठेवा म्हणजे काय करावं सांगा बरं तुम्ही. आता जपतच ना आम्ही खायला प्यायला 2 टायमाला देतो चांगलं लेणं देणं सगळं चालू आहे व्यवस्थित. हिनं काही वाटत आहे काही कळणार याच्या बायकोला तर म्हणली कामालाच जायचं नाही. आता मला सांगायची बायको जर कामाला नाही गेली तर याचा संसार टिकन का. हे दोघं जेव्हा कामाला जातात यांची चूल पेट होती. आता त्याच्यावर फुलातच ठेवते त्याच्या बायकोला. त्याची बायको फुलाच्या शेतात काम करते ना गुलाब तोडायला असती झेंडू तोडायला असती आहे की नाही झालं? फुलात नाही तर मग हा, फुलं फुलात असती. नाही ते काय. पण या सुगंधाने फुलातून बाहेर काढले ना त्याचं तुला काय काय सांगतो या सुगंध सगळ्यांना ना आपण सगळ्यांनी आहे ना अभोला धरला पाहिजे. कोणीच बोलायचं नाही तुला सांगू. नाही बोल मी तर बोलणार नाही तिचं नाव सुद्धा घेऊन तुम्ही नको. साधा ना त्या सुगंधाच्या दारात पडले असतात नाश्त्याला तिथं असतात सुगंधाताई भजे करा सुगंधाताई खारी आणली सुगंधाताई चहा करा आणि जेव्हा बायका बोलायला लागली त्यांच्याकडे चालले का तुम्ही. आता आमचेच भजे बंद केले तर कशाला तिच्या दारात हा, जाऊन भजे मग? खायचेत नाही पण खाणार झाल्या, आम्ही. मला काय कळत नाही श्याम्या तुमच्या बायका एवढ्या हलक्या कानाच्या कसं काय. हलक्या म्हणजे अवलय भारी कार आहेत माझ्या बायकोची. माय बी चांगले आहेत मी कालच हे केलंय कानाचे. तुम्ही ना दोघं बी कान हाणायला लागेल हलक्या कानाचे म्हणजे लोकांनी सांगितल्यानंतर लगेच ऐकायचं आणि आपल्या नवऱ्या संग भांडायचं त्याला हलक्या कानाचे हा, असं म्हणजे लगेच रिॲक्ट झाले. React झाले. हा आता आपला नवरा आपल्या परीने जीव लावितोय आता तुला आहे जरा चिकट पाण्याची सवय तू नसती जीव लावीत. मी लय मोकळ्या मानाचा डेपुटी 10 रुपये असले ना 10 रुपयाचं काय ना चिकन आणतो माझ्या बायकोला खाऊ घाली 10 रुपयाचे चिकन आणतो टंगडेन पाय आणतो हे लागला बाता मारायला 10 रुपये असले त्याच्याकडून 90 घेऊन जाईन 90ला आणि मला सांगतो. चला बरं ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही एक आमच्या बरोबर चला आणि तिला समजून सांगा एकदा. आता आहे ना ग्रामपंचायतवाल्याचे तेवढेच कामं राहिलेत कोणाचं भांडणं चाललेत पुढं कोणी कळ लावली ते मिटवा लय उठते ग्रामपंचायतला बरं का. तुम्ही येत ना रिकाम टेकडे येत तुम्हाला म्हणून हे सुचत तुमच्या बायका रिकाम टेकडे आहेत.
म्हणजे अशा कामाला नाही यायचे आता ही कसे हा? हा म्हणजे मी घेऊ लोक माय मतदार कमी करून तुमच्या नादी लागून. हे महत्वाचं यांच्यासाठी यांना अरे बरोबर आहे. मला जर गावाचं जर चांगलं करायचं म्हणलं तर मला निवडून आलं पाहिजे आणि निवडून येण्याकरता मत महत्वाचं आहे. तिथे एक मत आहे आमच्या मागे किती मत आहेत 4 मग? मत जाते 4. तुमचे मत कुठं जात नाहीत. तुमचे मत मी आदल्या दिवशी वळीत असतो. चला बोला. अरे माणसापेक्षा साधा भाऊ बरा आहे राव. अरे राव, चल आपण सुगंधा चल ना जायला तू मागं नको थांबू. का थांबू माग सुगंधा ए सुगंधा बाहेर ये आधी. सुगंधा काय हो? ही कुणाली बसली काय एवढे ओढून राहिले दोघ जण? काय आहे म्हणजे तुला काही काम धंदा नाही का? काम धंदा नाही का म्हणजे? मग? काय रिकामी बडबड करताय हो? रिकामे बडबड करायला आम्ही काही मोकळे नाहीत. मोकळे नाही मग दोघं कशाला आले इकडे? कशाला त्याच्यामुळे चालू काय म्हणली तू माझ्या बायकोला? काय म्हंटले? मला काय म्हणायचं माझ्या बायकोचं सोड. तुझा नवरा तुला लई फुलावणी जपतो ना तर पाठी लाव. माझा नवरा मला फुलासारखा जपतो. तुमच्या मला पाठी लावायची गरज नाही, जपतोच माझा नवरा मला मग फुलासारखं. गाव भरभाव बाटा करायची काय गरज आहे? हा? माझ्या बायकोला कशाला म्हणली तू? अहो माझा नवरा माझ्यासाठी करतो, मग हे लोकांना सांगितलंच पाहिजे ना. मग लोकांना कसं कळालं माझ्या नवऱ्यासाठी मी किती स्पेशल आहे म्हणून? आम्ही सांगतो का आमच्या बायकोला किती जपतो ते? सांगतो का? हो तुम्ही तुमच्या बायकोला कधी खाल्लं का नाही ते विचारत नाही. तुम्ही काय जपायचे तुम्ही दोघं बी? आता त्याला विचारायची गरज आहे का? पण झाल्या सकाळी नेरी होती दुपारी दुपार होती संध्याकाळी जेवण करतो झोप सगळं जेवत ना. विचारायची काय गरज विचारायची काय गरज आहे? आहे? तुला विचारायची गरज आहे कारण तुझा नवरा तिकडे मुंबईला आहे. तू इकडे जेवत इथं म्हणून तो व्हिडिओ कॉल विचारतो. करून बस नाही जेवत. आम्हाला माझ्या बायकोला काय सांगितलं तू? काय सांगितलं? काय सांगितलं म्हणजे तू कामाला जाऊ नको ज्याला तू जीवर आहे बसू. काय सांग बरं हे? भांडण लावती वय मी कशाला सांगू तिला कामाला जाऊ नको म्हणून? मी फक्त तिला सांगितलं का माझा नवरा मला सोन्याने मडवतो, मला पाहिजे ते देतो, मला कधी घराच्या बाहेर कामाला द्यायची गरज पडत नाही. कशाला पडून ते पैसे पडून दे तू आरामात खाती इथं. तसं आम्हाला नाही ना. आम्हाला याची बायको कामाला गेली हा कामाला गेला तर याची घर चालन. माझी बायको घरात काम केलं तर मी दुकान चालीन. तू असं जर केलं तुला माहिती का मला चहाचा कप विचारला नाही आज माझ्या बायकोनी. हाताने करून प्यायचं ना कुणी तुम्ही. तो घरात आमच्या राखेल टाकून दिलं ते काय आहे? रॉकेल टाकून दिलं. अहो एवढीच तुम्हाला मिरची लागती ना, मग बायकांना चांगलं नीटनेटकं आणून द्यायचं ना सगळं घरामध्ये चांगलं. आम्ही आमच्या बायकाला सगळं नीटनाटकं आणून देतो. हा. तू नको सांगू आम्हाला आम्ही काय करायचं आमच्या बायकाचं. चालते बा माझ्या दारात. सगळं कळत आहे आम्हाला डोक्यात. चालते बा माझ्या दारातून. हा, तू येऊ नको आमच्या हा. मी कशा जीवाचं दारामध्ये- परत दिस माझ्या बायको सोबत जाऊ बारीक नका तुम्ही सोबत. इथून. सांग तू यांच्या बायका सांभाळता येत नाही, चालले मला सांगायला. आईला जाल्या लय वेळ लावला गड्या. आय जाल्या अरे चल ना लवकर. जाल्या अरे आलो ना. चल ना मग लवकर. किती वेळ लावला रे? अरे बायाने कुठं ठेवली ती सापडत नव्हती. अवघडे बोलतो चल. ये बघ काय बांधलं रे रजबीत त्या बरं उन्हाचं झोपायला चाललेत काय हा त्या वहिनीला दिलं दारात बाहेर काढून. अय झोपून येतं काय करू आम्ही? याला काय करायचं रे श्याम्या? तुला सांगतो याला ना या रागात टाकून रगावाने तोडीला पाहिजे. तुडू मग माझं माहिती आहे ना तुडून कसं असतं. हा, मग हा, एवढं सोपं आहे त्याला पण हात लावायला नाही हिंमत लागते. काय धरू का रे याला? हा काय लागेल? बाजूला काय शाहीरवाणी करतोय रवी? डेपुटीचा माणूस आहे भाऊ. अंगात रग आहे त्याच्या रग. आपल्या रगात काय उपयोगी? काहीच नाही. त्याच्या अंगात रग आहे की नाही? हा त्यांना ठेवा. वेळ आली ना तुला बी सांगन. वेळ येऊ दे ना. चल कुठं नाद लागत त्याच्या. श्याम्या लय वाढवून झाले बसले रा. अरे जरा दम धर बाबा. अशा गोष्टीला कळच काढावं लागते माहितीये का तुला? कळकळ काढायची ती निघन काच घराच्या बाहेर. अरे 100% निघणार ती. हा? घरात काय करीन बसून बसून ती पोर नाही होणार का? अरे तिला काही का व्हायना सामान आणायला का व्हायना काही का घ्यायला व्हायना बाहेर जाणार म्हणजे जाणार. लक्ष ठेव फक्त. तिला सोच लागलेली येणार राव. आली 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 आली. खरे जाऊ तिला करमतच नाही घरात. चल 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 चल. मग घाबरतो तू? अहो, काय आहे? हा पारे चालू केले तर आता ही आळी न ती आळी काम धंद्याचा रा. तुला काय करायचं रे? हा? एक तर काळ्या मुंग सावनी सारखा समोर आडा येतोय. काळी पाल येतो काळी पाल. पाल चाळी नसती काय बने. झुरावानी तोंडाच्या नीट बरोबर का काय गायबाने फेबाने मानायचं नाही. श्याम्या याला आल्या, मी काय म्हणतो माहिती का? काय याला आहे ना पायकामात घेऊन धुवायचा का? कसं धुवायचा? अरे म्हणजे म्हणणंच ती का पहिले म्हणायचे लोक धोत्रात घालून हाणू
तसा आपण पायजाम्यात घालून आणू. आता पायजामे घालतो ना आपण. हा त्याला तसंच करावं लागणार आहे. फिरे 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 फिरे. हा बाबा झालं. तू जर जाल्याच्या नादी लागला ना, किती रगाट असू दे, किती मी तो रगीत घेऊन मारित असतो जाल्या. रग ध्यानात ठेवायची, कळलं का? आणि तीनदा आहे ना, असं मध्ये नाही यायचं आमच्या. चल निघ. बॅटरी परत बॅटरी सेल टाक तिच्या राजी. मग बॅटरी हा, नाही. नाही. आवाज करायचा नाही अजिबात. कोण आहे सोडा केलाय तुला. अरे कोण आहे म्हणतो मी हा. अरे मग मी केलं काय सोडा ना मला केलं नाही, नवऱ्याला फोन लाव तुझ्या. चाल, का बरं सांगितलं तेवढं काम करता नाही. अरे मला सोड ना आम्ही गुदमरून मरण ना अशी हवा दे थोडी हवा दे. हा, आतल्या आत फोन लाव. का बरं माझ्या नावाला का फोन लावायचा लाव म्हण. किडनॅप केल्यावर नवऱ्यालाच फोन लावणार का? दुसऱ्याला लावणार फोन? अरे पण तुम्ही मला का किडनॅप केलं सांगतो. हा, पहिलं काय डोक्याला ताण या फोन लावून इकडे दे. येतं ना? ए मित्रा, लगेच मुंडका कापायला तयार राहा. फोन नाही लावला जास्त शानपण आहे. बोल इकडे. हॅलो इकडे दे फोन इकडे. हा हॅलो. हा, तुमच्या बायकोला किडनॅप केलंय मी. आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये पाठवा. ऐका ना मला खरंच किडनॅप केलं या लोकांनी हा, ऐकलं का आवाज आता तुमच्या बायकोचा? साईडला येऊ? साईडला या ना. बरं आलो. हा, साईडला आलो. हा आलो, बोला. एक काम करा, हा, माझ्या बायकोला कुठं जंगलात नेऊन सोडा, नाही तर तुमच्याकडे राहू द्या. काय 2 रुपये सुद्धा भेटणार नाही तुम्हाला. अरे हसतोय काय ते माणूस? पैसे देत नाही ना, हसतो काय तो? ओ, जीव घेऊ तुमच्या बायकोचा पैसे नाही दिले तर. मी काय म्हणतो, हा, तुला जीव घ्यायचा नाही तर तू जीव दे, नाही तर तू काही कर तिकडे, त्या बायकोला तिकडेच सोड, माझ्याकडे परत आलं नको. कोण ठेव? हाय ग आता तुम्ही जाऊ. पागल खाऊ जा तुम्ही. तुम्ही मला का किडनॅप केलं? घ्या इकडे माझा फोन. बघितलं ना कसा बोलायचा नवरा. हा, मग नाही म्हणतो ती महानवरा मला फुल्यावानी जपतो, सोन्याच्या पारड्यात मोजितो. साधी 2 रुपयाची लायकी नाही तुझी तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर. बसा गप्पा. काय गप्पा? नाही, माझी लायकी नाही माझ्या काय म्हणला नवरा. नवरा? अहो माझ्या नवऱ्याला माहितीये माझी बायको गावाकडे राहते. वाघिणी म्हणून इथं ठेवलेली, एवढा लांब तो फुकट नाही राहत. अहो कोणी वाघीन म्हणली म्हणूनच मला जंगलात नेऊन सोडा. जंगलात नेऊन सोडा. तुमचं माहिती करता सांगते, माझ्या नवऱ्याला माहिती कोण बुरटे असणारे गावातले किडनॅप करणारे. कोणाची ताकद आहे का बायकोला हात लावायची? किडनॅप करायला लांबची गोष्ट आहे. आणि तुमचे हे असे ढोरासारखे आवाज आहे ना, अहो झोपेत जरी कोणी कोण अय म्हटलं ना तरी कण काही काळू बाळूत म्हणून शामराव आणि चालू. नको मान्य करू, हरकत नाही, पण आमच्या समोर सिद्ध झालं ना. काय सिद्ध झालं? नाही तर तुम्हाला ठेवा, आम्हाला तर बिलकुल नको. जंगलात सोडून आम्हाला काय करायचं वय तुला? आम्हाला फक्त अद्दल गाडवायची होती की हे बघ नवरा नवराच असतो आणि असाच असतो. निघा इथून. बायकाला चालले सांगू सांगायला. नको आमच्या. हा तर चादरी सगळं लोकांचे आणले असं चालले मला किडनॅप करायला. माझ्या सासऱ्याने मला हुंड्यात दिली, लागली सांगायला. ही बाई आहे ना अशीच आहे हो, अजिबात ऐकत नाही. चले